खालच्या दर्जाच्या, किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता. म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीये. हा सुनील फड, ही भाषा वापरली आहे, हा सुनील फड, हा सुनील फड. आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत, पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही, तिथेही तुम्हाला बीप करावं लागेल. अशा घाणेरड्या, अशा अश्लील अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं. मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेले आहे. मोहन आघाव यांचा पण बघा तुम्ही. महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांचे पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला. हा तो मोहन आघाव, यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत. ते आत्ताची जी SIT आहे, आत्ताची जी चौकशी आहे, जी CID चौकशी आहे, ते ॲब्सल्युटली सगळ्यांना धूळफेक आहे, दुसरं तिसरं काही नाही. हा माणूस सूट फोन करत सुटलाय. त्यांनी माझा फोन नंबर हा वेबसाईट सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर टाकलाय आणि अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा, खंड पडता कामा नये असं पहिली पोस्ट टाकली. परत दुसरी पोस्ट टाकली माझा नंबर टाकून आणि त्याच्यात इतकी खालच्या दर्जाची भाषा त्यांनी वापरली आहे. चांगल्या चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्यकर्ती, अशा भाषेत त्यांनी माझ्या नावाचे ट्विट्स आणि फेसबुकवर त्यांनी मेसेजेस टाकायला सुरुवात केली. नंतर आले यांचे महान सुनील फड. आता हे सुनील फड कोण आहेत त्यांचं आपण बघूया. सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक 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 फोटो मी तुम्हाला पाठवते. हे जे जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्या फेसबुकवर आलेल्या पुढच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स मी तुम्हा सगळ्या पत्रकारांना देते. किती खालच्या दर्जाच्या, किती बेकार आणि अश्लील अशा कमेंट्स करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्या समाजाला भडकवण्याचं काम केलं. मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता. म्हणून आज मी चौथ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाहीयेत आणि बंद तर अजिबात झालेले नाहीये. हे सगळे जे आहेत तुम्ही बघत जा. आता माझा स्कुबा डायव्हिंगला मी गेले होते मॉरिशसला, त्याच्यातला एक फोटो काढून त्यांनी टाकला आणि इतकी घाण कमेंट त्याच्यावर करत त्या सुनील फड यांनी फेसबुकवर हे टाकलेलं आहे. आणि हे सुनील फड कोण आहेत? ते हे व्यक्ती आहेत, ते सुनील फड. बंजारी समाजाबद्दल जर त्यांना आस्था असती तर त्यांनी असं केलं नसतं. उलट जो खरा बंजारी आहे तो म्हणाला असता की ताई तुम्ही जो मुद्दा लढताय तो योग्य आहे, सगळ्या समाजांना न्याय हा मिळाला पाहिजे, सगळ्या उच्च पदांवर जर बंजारी समाजाचे लोक असतील तर हे चुकीचं आहे, कारण हा भारत देश 18 पगड जातींचा आहे, समाजांचा आहे आणि प्रत्येकाला न्याय हा मिळालाच पाहिजे. कारण आपण बघतोय महाराष्ट्रात अगदी मोठ्या प्रमाणावर जो आमदार येईल, जो खासदार येईल तो त्यांच्या मर्जीतले लोक निवडतात, त्यांच्या समाजातले लोक निवडतात आणि इतर समाजाला न्याय मिळत नाही. हे 100% खरंय. म्हणून मला एक 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 हे दाखवत का जायचंय, लोकांना कळलं पाहिजे. हा सुनील फड, ही भाषा वापरली आहे, हा सुनील फड, हा सुनील फड. आणि माझा त्यांनी टाकलेला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकला आणि त्याच्यावरची जी कमेंट आहे ती सुद्धा तुम्ही चॅनल्सनी दाखवावीत, पण ती तुम्हाला दाखवता येणार नाही, तिथेही तुम्हाला बीप करावं लागेल. अशा घाणेरड्या, अशा अश्लील अशा लोकांना आता आपण आपलं राजकारण द्यायचं. अशा लोकांना, आणि आपल्याला तर माहिती आहे 288 पैकी 118 जण अशी आहेत की ज्यांच्यावर आत्ताचे आमदार जे निवडून तिथे विधानसभेत गेलेत, तर ADRचा रिपोर्ट म्हणतो की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप सारखे गुन्हे असताना जर आपण काहीच केलं नाही, काहीच आवाज उचलला नाही, काहीच बोललं नाही तर कसं चालेल?
आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार. सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत आणि हे मी सगळं प्रूफ करते. हे सुनील फड माणसानी कमेंट काय केली आहे ती किती थर्ड ग्रेडेड आहे हे सगळ्यांनी बघायला हवं. हे सुनील फड, आय सपोर्ट वाल्मिक कराड, हे माझ्या विरुद्ध लिहिणार आणि हे मला समाजसेवा कायदे शिकवणार. आता दुसरे हे असे नंबर्स वरनं मला जे कॉल्स यायचे, एक एक कॉल मी ट्रू कॉलर वरनं शोधला, त्यांच्या सोशल मीडियावरच जाऊन बघितलं. संभाजी चौरे, बीड, चौरे बँक, पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता, हा नंबर, याच्यावरनं एवढे कॉल आले आणि हे मी अक्षरशः एक एक तासाचं म्हणते. मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता, त्याचे पण मी कॉल एका चॅनल बरोबर केलेले आहे. मोहन आघाव यांचा पण बघा तुम्ही, महाराष्ट्राचे राज्य कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांची पोस्ट करणारा हा माणूस इतके कॉल करतो मला. हा तो मोहन आघाव, यांचे सगळ्यांचे नंबर मी दिलेले आहेत. या सगळे जेवढे माझे आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावे, परत परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि माझी प्रथम मागणी आहे सरकारकडे, शासनाकडे, की एकतर सुनील फड आणि यांच्यासारखी जी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली, माझा नंबर सोशल मीडियावर टाकला, मला हॅरेस करण्यासाठी, त्रास देण्यासाठी, मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन, असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी. मी काल रात्री रश्मी शुक्ला यांना सुद्धा मेसेज पाठवला, त्यांची पण वेळ मागितली आहे, पण मला असं सांगण्यात आलंय की त्यांना काहीतरी त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून ते 6 तारखेपर्यंत त्या रजेवर आहेत. 7 तारखेला मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहे आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माझं खास निवेदन आहे, 2 गोष्टींची चौकशी करा. एक, मला आलेले फोन हा त्यातला छोटा भाग झाला, पण मोठा भाग की पूर्ण बीडमध्ये किती किती महत्वाच्या पदांवर, पोलीस पदांवर किती किती लोक ही एकाच समाजाची आहेत आणि बिंदू नामावली नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यात प्रत्येक समाजाला, प्रत्येक कुठल्याही समाजाबरोबर चुकीचं काम करण्यात येऊ नये आणि हेच करण्यासाठी शासनाचे जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत. म्हणून आत्ताच्या घटनेला जे जे ज्या पदावर आज आहेत, आज ते त्या त्या पदाची चौकशी करून ती पूर्ण यादी शासनाने जाहीर करावी, एवढी माझी ठणकावून मागणी आहे आणि हे तात्काळ करण्यात यावं. आणि शेवटचा मुद्दा जो मला मुद्दाम मांडायचा आहे की शासनाने अक्षरशः थेर चालवलेत, थेर. ते आत्ताची जी SIT आहे, आत्ताची जी चौकशी आहे, जी CID चौकशी आहे, ते ॲब्सल्युटली सगळ्यांना धूळफेक आहे, दुसरं तिसरं काही नाही. आज सकाळी मी जी नावांसकट ट्विट देखील केलं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांकडे जर तुम्ही SIT करून देत असाल तर ते काय खाक चौकशी करतील संतोष देशमुख प्रकरणाची? कशी करू शकतील ते? तिथली माणसं हे त्यांच्या बरोबर आहेत,